नमस्कार सिद्धेश आणि आज आम्ही चाललो नवीन ट्रिपला. तो तर माझ्याबरोबर आहे आपला माझ्याबरोबर आपला माणूस आहे आपल्यावर सोबत. मला माहिती आपला माणूस असतो बघा. आपला माणूस खूप तयारी आणि मी आलो आज पद्मवी भाऊनी परत हां तर ही भाऊची साईड आहे. आणि आत्ता आम्ही निघालो विजय स्टेशनला. आम्हाला जायचं आहे अजून ठिकाणी, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये एंडमध्ये कळेल कुठे जाणार आहे. सध्या आम्ही विजय स्टेशनला जातो आहे. तर बघूया विजय स्टेशनमध्ये कसल्या कामासाठी चाललो आणि काय घेण्यासाठी चालतो तर व्हिडिओमध्ये जुळू का. प्लॅनमध्ये थोडा चेंजेस म्हणजे प्लॅनमध्ये थोडं चेंजेस झालेत. विजय स्टेशनला येताना जाणार आहे असं संतोष भाऊ म्हणतोय. आणि आता सध्या चाललो आम्ही बाहेर, ते कळेलच तुम्हाला. तो तर काही आम्ही आलो होतो भारती हॉस्पिटलच्या समोर. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे सोमनाथ नमकीन भेळ थोडंसं खायला. भाऊ आलाय, कसं वाटलं खाल्ल्यानंतर? आवडली का? आम्ही भेळ घेतली खायला, चांगली होती, नुसतं आवडली. पाणीपुरी पण घेतली आता, चांगली होती. आता नुसतं आम्ही पुढे तर मंडळी मी सांगतोय, मागे जो रोड बघता तुम्ही, खूप ट्रॅफिक असतं संध्याकाळच्या वेळी इकडे. ॲक्सिडेंट पण खूप होतात इकडे. आणि काय म्हणत होतो, येताना ना जरा लवकर निघाले तर तुम्ही लवकर येऊ शकता, तर तुम्हाला कात्रज घाटात जायला भेटेल. नाहीतर मग तुम्हाला पार्टी गर्दी जर लागली तर मग चांगलंच अर्धा तासासाठी तर थांबणं आहेच. बघू शकता तुम्ही मागे इकडे एवढं ट्रॅफिक झालं आहे जाम. बघा बघा दाखवलं, बघा बघा पुढे बघा लांब ट्रॅफिक आहे. सो तर तुम्ही या मार्गाने जर येत असाल घाटात जाण्यासाठी तर तुम्ही लवकर निघा. आणि वीकली ऑफ असेल सॅटर्डे संडे तर मग तर तुम्हाला लवकरच यावं लागणार आहे, लय लवकर यावं लागणार. धूळ पण खूप आहे, त्यामुळे येताना तोंडावर रुमाल बांधून येत जावा. आणि स्वतःची काळजी घ्या, गाडी फास्ट चालू नका. बस एवढं सांगायचं, काळजी वाटते सगळ्यांना. सो तर एकामेकांची काळजी करणंच शेअरिंग इज केअरिंग. तर काहीच आम्ही पोचलो आहे आमच्या आवडत्या रेस्टॉरंटला, हॉटेल निसर्ग. बघू शकता तुम्ही. तर आम्ही आलो आहे हॉटेल निसर्गाला खूप दिवसानंतर. कसं वाटतंय बाई? भारी वाटतं. ब्लॉगिंगच्या नादात मी पडणार कधीतरी इथे. सो तर भाई आपण आलो आत्ता इथे हॉटेल जेवायला. काय मागूया मग जेवायला? पहिला रस्सा घ्यायचा सुरुवातीला, चिकन रस्सा. तर पहिलं आपण घेऊया आपलं फेवरेट चिकनचा रस्सा, तिखटमध्ये पद्धतशीर. आणि मग जेवायचं बघूया. स्टार्टरला काहीतरी मागवतो, तुम्हाला दाखवतो काय खाणार आहे. हमारे अरुण भाई हाथ करो हाँ. तो आज मज़ा आने वाला है वीडियो में अरुण भाई के साथ. अरुण भाई आज सर्व करेंगे हमको सर्विस, और हमारे बेस्ट सर्विस सर यही है, और हमको सब सर्विस यही अच्छी देते हैं. सो तो देखते हैं आज अरुण भाई क्या खिलाएंगे हमको. गाइस आलं आहे आपलं रस्सा वाटी. भाई भाऊचं फेवरेट रस्सा वाटी गरमागरम. आणि मागवलं आम्ही थम्सअप प्यायला मागवलं आहे, पाणी घेतलं आहे, कारण की ते जेवण येईल थोड्या वेळात. तो तात्पुरतं हे पिऊन थोडंसं काहीतरी खातो आणि मग त्याच्यानंतर मग चालू होतो. सो तर बघू शकता तुम्ही, रस्सावाटी घेतली आहे मस्त वगैरे, खातो पितो. तो पण जेवण रेडी होऊन येते, मग जेवणार, मग थोडं वेळ इकडे फेऱ्या मारणार, मग निघणार घरी, कारण की थंडी खूप आहे आणि घरी लवकर जायचं असतं. भेटू आपण. सो तर गाईज एक पोपट झाला आहे. भावाला आयफोन घ्यायचा नव्हता, उद्या त्याने बंकस केली, मस्करी केली. आणि असं एक झालं की मोबाईलची चार्जिंग लो होती. मी घरी घरून निघताना मी मोबाईल चार्जिंग नाही केला. सो तर मोबाईल इकडे थोडा स्विच ऑफ व्हायला होता.
तर मग एका मुलाची मी कॉर्ड घेऊन मोबाईल चार्ज केला, पण त्याचं पण म्हणजे एवढं बरोबर कनेक्ट नाही होत होतं आणि थोडं लाईटीचा इश्यू होता. सो तर मग जेवताना आम्ही मागवलेलं काय मागवलेलं आपण जेवताना? चिकन मसाला तंदुरी तंदुरी मागवलेलं आणि रोट्या मागवलेल्या. तो ते जेवलो, ते दाखवता नाही आलं सॉरी, कारण की मोबाईल चार्जिंगला होता. ते मग ते खाल्लं आणि आता निघालो आहे. आणि थोडा उशीर झाला कारण की ते क्राऊड खूप होता, बुधवार होता आज. आणि तुम्ही असं मला अशा अवतारात बघता कारण की थंडी उडी आहे. नाही ते मरणाची थंडी आहे. किती थंडी आहे रे, भरपूर थंडी आहे. तुम्ही बघू शकता आता भाऊ एकदम पॅक होत आहे. मी पण खूप पॅक झालो आहे. आणि आपली जुनी ट्रिक, अच्छा बडशीप ढापली आपण. ठीक आहे. सो तर आता हा ब्लॉग ठेवते चालू तसा. थोडा आता घरी जाऊपर्यंत चालू होणार आणि घरी गेल्यानंतर एंड करणार आहे. सो तर बघूया आता पुढे काय काय होते, काय गप्पा मारतो आम्ही. जेवण मस्त होतं, मजा आली. आमचा नेहमीचा आवडता स्पॉट आहे हा. आणि आता आम्ही निघालो, आम्ही तर घरी उशीर झाला तसा, फोन पण येऊन गेले खूप. तर भेटूया आपण पुढे. सो तर आम्ही आता चेकआउट करतोय निसर्ग गार्डन ढाबा. जेवण झाले, निघालो आता घरी. अरे बाप, थंडी ना, दोनों काय यायला AC चालू करून चारही साईडवर लय भारी थंडी यायला लागली. फुल पॅक झालं आहे. पुढे बघू शकता नाही कसला गार. त्रिमूर्ती प्राईड पुढे क्रेन चालू आहे. बेकार थंडी आहे, बेकार. प्लीज येत असाल तर पूर्ण पॅक होऊन येत जावा. नियर बाय पेट्रोल पंप आहे, तो पण बंद झालं वाटतं. बेकार थंडी राव, बेकार थंडी. मंदिर आहे देवीचं. बेकार थंडी आहे. आवाज नाही तर मस्त थंडी येते गावात. लय बिल्ला थंडी आहे राव. आम्ही आता चौकात पोचलो आहोत आणि विषय असं झाला की घाटात खूप थंडी आहे, म्हणजे मागच्या साईडला मरणाची थंडी आहे. एवढी थंडी की मला तिकडे शूट करता पण नाही आलं, एवढी थंडी होती. तर आता मी पोचलो कात्रज चौकात, तुम्ही बघू शकता. आहे कात्रजचा ब्रिज, तिकडे तुम्ही गेलतो. भाऊ पूर्ण पॅक झाला आहे. हे पण पूर्ण हे लावून घेतलं, टोपी घालून घेतली. आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत घरी. बघूया आता किती वेळ लागतो. इकडे एवढी थंडी नाही आहे, पण काय ना पण घाटात खूप आहे. आणि कधी इकडे बोलतात ना की झाडझुडपं असले जागेवर थंडी खूप असते. तर बघूया आता घरी किती वेळा पोचते. पद्मावती चौकात पोचलो आहे. मला थोडीशी बडीशेप खायची होती कारण की जिरायला चांगली असते. ते इकडची खाल्लेली पण ती खूप गोड असते, त्यामुळे इकडची बडीशेप खाल्ली थोडीशी. भावाला पण एक दिली.
आम्ही लोकांनी खायची. बघू शकतो पद्मावती चौक आहे सातारा रोडचा. हे पोटो हॉस्पिटल बाजू. आता पोचेल भाऊ थोडं त्या घरात. त्यानंतर मी जाणार माझ्या घरी. गाडी आहे माझ्याकडे. तर माझ्या गाडीनं जाऊन शूट नाही करणार. घरी गेल्यावर डायरेक्ट आता इथे सेंड करतो मी व्हिडिओ. कारण की रिस्क नाही घेऊ शकत पुढची. पुढे पोलीस असतात. एकतर तुमच्या भावाने लायसन नाही आणले. पुढे पोलिसांनी बघितलं तर उद्या वाहन देतील. त्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आयफोन घ्यायचा काही इश्यू नव्हता. भावाने पोपट केला आहे लय मोठा. आम्ही फक्त जेवायला घेतो. जेवून आता रिटर्न निघालो आहे. उशीर झाले. व्हिडिओ इथपर्यंत होती. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.